ते दृश्य मुंबईत आशिष शेलार मतदानासाठी आता मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। रांगेत उभे आहेत मंत्री आशिष शेलार। ते देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट दृश्य मुंबईमधून लोकशाही मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य। आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत देखील अगर कि हम कंप्लेन करते हैं कि पानी नहीं आ रहा, इलेक्ट्रिसिटी नहीं आ रहा, रोड ठीक नहीं है, कचरा है, ये है वो है। इट्स नाउ आवर टर्न, हम सबको आना चाहिए और हो सके सारे के सारे आने चाहिए ताकि हम वोटिंग करके सही मतदान सही बंदा चुन सकें। सो दैट इज़ इट। अगर और साथ में यही कहूँगा कि अगर मुंबईकर का असली हीरो बनना है तो डायलॉग बाजी नहीं, तो पीछे आके सीधे वोटिंग करें। ते सर्व नागरिकांचं कर्तव्यही आहे आणि त्याच्यामुळे जनहिताचा विचार करून आपल्याला योग्य वाटतो त्या उमेदवाराला मत देणे हे जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा प्रत्येकाने केलं पाहिजे। त्या दृष्टीने आणि त्या दिवसाचं ते पहिलं कर्तव्य असतं म्हणून मी पहिले येऊन नंबर लावला। लोकशाही प्रजातांत्रिक रचना में रचना का एक अनिवार्य भाग चुनाव है और इसलिए वो नागरिकों का कर्तव्य भी है। तो संतुलित विचार करके जनहित का विचार करके योग्य लगता है उस उम्मीदवार को विरोधकांच्या डोक्यात घासतोय। आम्ही मराठीच आहोत, मराठीसाठीच आहोत, मुंबईकरांसाठी आहोत आणि मुंबईकर आमच्याबरोबर आहेत। त्यांच्या बुद्धीमध्ये तेवढंच फिरत असेल तर त्यांना बुद्धिबळाच्या खेळावर आम्ही चितपट करू। सर, सोशल मीडियावर ठाकरेंकडून आवाहन केलं जात आहे की मराठी माणसांना आता मराठीच्या दिलं उत्तर। शेलार सर, सबसे पहला सवाल, आप यहाँ मतदान करने मुंबईकरांना काय आवाहन कराल, कशा पद्धतीने सांगा? मुंबईकरांना मी आवाहन करीन की ही निवडणूक अति महत्त्वाची आणि खऱ्या अर्थाने शेवटची तुमच्या हातात असलेली संधी भ्रष्ट अकार्यक्षम अशा पद्धतीने काम करणाऱ्या या ठाकरे बंधूंच्या विरोधात मतदान करण्याचे आहे। भ्रष्ट आणि अकार्यक्षम ठाकरे राजवट आणि आता ठाकरे बंधू यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची आहे। ही शेवटची निवडणूक मुंबईला विकसित मुंबई आणि पायाभूत सुविधांसहित संपूर्ण सेवा सुविधांनी युक्त मुंबई लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।